निवडणुकीनंतर महापालिकेला पार्किंगची समस्या जास्तच भेडसावतीये. त्यामुळे पदाधिकारी आणि नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकी वाहनांना 17 एप्रिलपासून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र पक्षाचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांचे नातेवाईक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेत जाण्यासाठी दुचाकी किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, अन्यथा चारचाकी पार्क करण्यासाठी जागेचा शोध घेताना महापालिकेला वळसा घालण्याची वेळ येणार आहे. महानगरपालिकामध्ये बॉडी आल्यापासून नगरसेवकांचे नातेवाईक, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांशी वाद घालू लागल्याचं पहिल्याच दिवशी दिसून आलं होतं. काहींनी तर महापालिका कोणाच्या बापाची नाही अशा शब्दात सुरक्षा रक्षकांना सुनावले. शहरातील पार्किंग व्यवस्थेचे 3:13 वाजले आहेत. नागरिकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. महापालिका निवडणुकीनंतर नगरसेवक आणि नगरसेवकांचे नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची रेलचेल महापालिकेत वाढली आहे. त्यात अनेकांकडे महागड्या गाड्या आहेत. परिणामी महापालिकेच्या मुख्यालयात पार्किंगचा प्रश्न निर्माण झालाय. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता नगरसेवकांव्यतिरिक्त इतरांच्या चारचाकी वाहनांना प्रवेशबंदीचे आदेश आणि पदाधिकाऱ्यांनी दिले असून त्यांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आता सुरक्षा रक्षक आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यात वाद सुरू झाले. आधी पार्किंगसाठी व्यवस्था करावी, नंतरच प्रवेशबंदीचे आदेश काढावेत अशी मागणी केली जाते. मुख्यालयात चारचाकी वाहनांचा प्रवेश दिला जात होता, मात्र वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यानं जे नगरसेवक अगोदर येतील त्यांच्याच चारचाकीला प्रवेश दिला जाईल. पार्किंगची जागा फुल झाल्यानंतर नगरसेवकांच्या चारचाकी वाहनांनी प्रवेश दिला जाणार नाही. त्यासोबतच आयुक्त, दोन्ही अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा वित्त अधिकारी या 4 अधिकाऱ्यांचे वाहने आता सोडण्यात येतील असे आदेश पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.